माझं गाव बदलत आहे. मुंदखेडे बुद्रुक. मुंदखेडे बुद्रुक गावात ज्ञानोबा माऊली तुकाराम असा जयघोष रोजच होतो. गावालगतच्या धरणाने मातीत हिरवळ रुजवली असून हनुमान मंदिरातील आरतीच्या स्वरांनी गावात मंगलमय वातावरण असते. गाव दरवाजा, धरण नदी, मुंदखेडे बुद्रुकच्या शिरपेचात अशी वेगवेगळी कोंदणे शोभून दिसतात. पुलाचं काम असं भारी केलंय की 50 वर्षात कोणीच केलं नाही असं पुलाचं काम केलेलं आहे. त्याच्यामुळे दादांचे आमचं गाव दादांचं खूप आभारी आहे. कारण हे पुलासारखं जे काम होतं ना ते महत्त्वाचं काम करून दिलंय. कारण मी पण दूध वाहत होतो, आम्ही खूप हाल काढले आम्ही नदीतून. शेती, व्यवसाय आणि नोकरी अशा क्षेत्रात मुंदखेडेच्या गावकऱ्यांनी ठसा कोरला आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी मुंदखेडे बुद्रुकच्या समस्यांचा अभ्यास करून विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. दादांनी आमच्या मुंदखेडे बुद्रुकसाठी भरपूर कामं दिले. बरेच म्हणजे पुलाचं काम असेल, फ्युअर ब्लॉकचं असेल, सभा मंडपचं असेल, पाण्याची टाकी असेल, जलजीवन मिशन असेल किंवा स्मशानभूमी बैठक व्यवस्था असेल, म्हणजे अपेक्षेपेक्षा गावाच्या अपेक्षेपेक्षा जास्त कामं दादांनी दिलेली. त्याबद्दल सर्व गावकऱ्यांच्या मनात एक उत्साहाचं वातावरण आहे. आणि येणाऱ्या विधानसभेच्या काळात आणि आमच्या मुंदखेडे बुद्रुक या गावातील जास्तीत जास्त लोकांचं दादावर प्रेम असणार आहे आणि जास्तीत जास्त लीड हा मुंदखेडे बुद्रुक यातून मिळणार आहे. मुंदखेडे बुद्रुक या गावात आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या विशेष प्रयत्नांनी अनेक विकास कामांची यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. या कामांमुळे गावाच्या सर्वांगीण विकासाला हातभार लागला आहे. मुंदखेडे बुद्रुक शाळेची दुरुस्ती करण्यात आली असून या कामासाठी 3 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि काम पूर्ण झाले आहे. मुंदखेडे बुद्रुक येथे सभा मंडप बांधण्याचे काम 25 लाख रुपयात पूर्ण करण्यात आले आहे. गावातील 305 शेतकऱ्यांच्या खात्यात खरीप दुष्काळी अनुदान 43,16,130 रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा करण्यात आले. मुंदखेडे बुद्रुक येथे आणखी एक सभा मंडप 20 लाख रुपयात बांधण्यात आलेले आहे. गावात स्मशानभूमीची सुधारणा आणि इतर अनुषंगिक कामेही 15 लाखांच्या निधीतून पूर्ण झाली आहेत. गावातील मुख्य चौक आणि बसस्टॉप परिसरात पेवर ब्लॉक बसवण्यात आले असून या कामासाठी 8,50,000 रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. स्मशानभूमीकडे जाणारा पोहोच रस्ता काँक्रिटीकरण करण्याचे काम 3 लाखांच्या निधीतून पूर्ण करण्यात आले आहे. वाकडी मुंदखेडे बुद्रुक ते मुंदखेडे खुर्द या रस्त्याची सुधारणा करण्याचे काम 3 कोटी रुपयात मंजूर करण्यात आले असून सध्या हे काम प्रगतीपथावर आहे. राज्य मार्ग क्रमांक 753 ते मुंदखेडे, वाकडी, रोकडे ते बाणगाव रस्त्यावर गावाजवळील नदीवर जोड रस्त्यासह पुलाचे बांधकाम करण्यात येत आहे. या कामासाठी 1,80,55,000 रुपयांचे निधी मंजूर आहे. मुंदखेडे बुद्रुक येथील पाणी पुरवठा योजना 35,09,000 रुपयात मंजूर झाली असून कार्य अद्याप प्रगतीपथावर आहे. मुंदखेडे बुद्रुक गावातील मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवण्याचे काम प्रस्तावित असून यासाठी 5 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाची मुहूर्तमेढ करून MH52 अशी 40 गावची नवी ओळख देशभर पोहोचवली आहे. दूरदृष्टी असेल तर प्रश्न सुटतात, हेच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी सिद्ध केले आहे. दादा हे 40 गावचे विकास पुरुष म्हटले तरी चालेल. कारण की त्यांनी 40 गावामध्ये आमच्याच गावात नाही तर पूर्ण 40 गाव तालुक्यात बरेच काही कामे केलेले आहेत. गावागावात म्हणजे लोक खूप आनंदी आहेत. आमच्या गावात कामाबद्दल जर म्हटलं गेलं तर आमच्या गावात गावामध्ये चौकामध्ये फेवर ब्लॉक बसवलेलं आहे. लग्नासाठी व्यवस्था नव्हती, त्यांनी एका शब्दात आम्हाला ते सभामंडपाचं काम करून दिलेलं आहे. परत बैठक व्यवस्था स्मशानभूमीमध्ये व्यवस्था नव्हती, पाण्या पावसाची आम्हाला बैठक व्यवस्था करून दिलेली आहे. परत रस्त्यांच्या आजूबाजूचे कामं चालू आहेत. मुंदखेडे बुद्रुकचे गावकरी असे भरभरून बोलतात म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेशदादा आमदार फिरसे. शेतकऱ्यांचा खरा हा मित्र मंगेशदादा शेतकरी पुत्र.